नमस्कार मित्रांनो, आज आम्ही स्वर्गात आलोय म्हणजेच आंबोली घाटात आहे आणि बघू शकतात केवढा सुंदर नजारा आहे। धबधबे बघा कसे चालू आहेत, फुल धमाल आहे पूर्ण डोंगरावरती आणि माकडं पण बसलेली आहेत आणि बघू शकतात केवढी खावल दरी आहे आणि चारी बाजूला ढग आलेले आहेत। केवढा सुंदर नजारा आहे बघा, पूर्ण डोंगरावरून धबधबे चालू आहेत। आम्ही जिथे जिथे पाहतोय तिथे धबधबे आहेत। हा पहिला स्पॉट आहे, तुम्ही बघू शकतात। बंदरकोबी दिखाओ, बंदरकोबी दिखाओ। हा नजारा बघण्यासाठी आणि नोवांश फुल खुश आहे। बघू शकतात तुम्ही, काय जबरदस्त नजारा आहे, सुपर आहे। माझा सगळ्यात आवडता स्पॉट आहे पावसाळ्यातला। बघा कसा नेत्रदीप नजारा आहे। आता आम्ही मुख्य वॉटरफॉलला जाणार आहे। छोटे मोठे वॉटरफॉल आहेत, आम्ही असंच थोडा नजारासाठी थांबलोय। बघू शकता तुम्ही केवढा मस्त नजारा आहे। कसे धबधबे पडतायत डोंगरावरून, बघा बघा भारी धबधबा पडतोय। नमस्कार मित्रांनो, आता आम्ही सहपरिवार म्हणजे परमार फॅमिली सोबत आज गोव्याला जाणार होतो आणि गोव्यालाच जाणार आहे। आमचं हॉटेल वगैरे बुक आहे, पण मध्ये रस्त्यात आंबोली वॉटरफॉल आहे, तर तो खूप फेमस आहे। तर तिकडे आम्ही बोललो आज मस्तपैकी जरा थांबूया, भिजूया। आणि हा बघा किती सुंदर वॉटरफॉल आहे आणि पूर्ण रस्त्यात जेवढा डोंगरवार भाग आहे तिकडनं सगळीकडनं वॉटरफॉलच पडत आहे। एवढी मजा वाटली आम्हाला। खरं तर आम्ही कोल्हापूर मार्गे येणार होतो, पण माझ्या मित्रांनी मेसेज केला कोल्हापूर मार्गे खूप खराब रस्ता आहे। तर तसंच आम्ही रात्री जवळपास 12च्या दरम्यान पनवेलला होतो, म्हणजे नाश्ता वगैरे जेवण केलं आम्ही आणि मग तिकडनं निघालो 12ला। तर मला रस्ता खाली भेटला आणि CNGला पण काहीच लाईन नाही भेटली, म्हणून खूप फास्ट आलो। तर सावंतवाडी मार्गे आम्ही वर चढलो आता। आणि आता बघा इथे खूप अशा फॅसिलिटी बनवलेल्या आहेत, चेंजिंग रूम वगैरे, टॉयलेट बाथरूमची पण व्यवस्था केलेली आहे गव्हर्नमेंटने। आणि इथे चार्जेस आहेत पर पर्सन 20 रुपये, म्हणजे धबधब्याजवळ जाण्यासाठी। त्याला लिहिलेलं आहे उपद्रव शुल्क, धबधबा पर्यटक उपद्रव शुल्क। तर हे 20 रुपये आता आम्ही भरणार आहे आणि पर पर्सन, आणि आम्ही तिकडे जाणार आहे। आता आम्ही एंट्री फीस भरून जात आहे। आता चालेल ना, काय करायचं काय करायचं। तर बघू शकतात फुल पाणी आहे, धमाल आहे पायऱ्यांवर आणि पर्यटकांची झुंबड उडलेली आहे। तर मी आता हळूहळू चढत चाललेलो आहे। वॉटरफॉल जबरदस्त आहे हा, माझा सगळ्यात आवडता वॉटरफॉल पैकी एक आहे। फुल धमाल चालू है, आराम है आराम है। आज कैसे चढ़ने का, रोहन घाई नहीं करने का। पानी है ना, आज दिला है पानी, पानी है। आणि लोहांशी आणि मी खूप पुढे आलेलो। बघा खूप सारे पर्यटक आलेले आहेत आणि ही वेगळीच एक मजा आहे। बहुतेक लोकांच्या मनात असतात वॉटरफॉल हे रिस्की आहे। माझ्या मते जर थोडीशी काळजी घेतली तर वॉटरफॉल खूप सुंदर आहे। आणि मी बरोबर आता वॉटरफॉलच्या जवळ आलेलो आहे आणि हा वॉटरफॉल आहे जबरदस्त। चला एक मिनिट मित्र,
सुंदर असं टॉयलेट बाथरूम लेडीज आणि जेंट्स साठी चेंजिंग रूम पण बनवलेला आहे आणि पैसे घेतात पण खूपच मस्त सोय केलेली आहे आणि खरोखर वाकण्याजोगे आहे. आणि म्हणजे पर्यटक आले की आंघोळ करून आले की इकडे स्वतःचे कपडे चेंज करू शकतात. चार्जेबल पण आहे आणि एक चांगली गोष्ट म्हणजे आता अंबोलीला सिगरेट आणि दारूची बंदी घातलेली आहे. इवन स्वतः दुकानदारही सिगरेट नाही विकत. तर हा व्हिडिओ मी नंतर ब्लॉगवर टाकतो, पण आता कारण याच्यात एडिटिंग आहे थोडीशी आणि सध्या मी माझे डिव्हाइसेस पण नाही आणलेले आहेत. बघू शकता तुम्ही खूप पर्यटक आलेले आहेत. बघू शकता तुम्ही एवढा सुंदर वॉटरफॉल, सगळीकडनं पूर्ण वॉटरफॉल चालू आहे. जबरदस्त आहे वॉटरफॉल, पूर्ण रस्त्याला वॉटरफॉल आहे आणि मेन पूर्ण धुकं आहेत रस्त्याला. जबरदस्त आहे. आणि आता आमचा अंबोली वॉटरफॉल हा झालेला आहे आणि आता आम्ही एका म्युझियमला चाललेलो आहे. तुम्ही बघू शकता अख्ख्या रस्त्याला वॉटरफॉलचं रूप आलंय आणि हा रस्ता जेवढा जोरदार पाऊस पडतो तशी एक लेन पर्यंत पाणी येतं. खूप सांभाळून ड्रायव्हिंग करावी लागते आणि मेन बात तर वळणाचा रस्ता आहे. ऑलमोस्ट कटिंग हा घाट आहे खूप, पण यावेळी गव्हर्नमेंटनी खूप चांगल्या गोष्टी केल्या आहेत. शिड्या केल्या आहेत वॉटरफॉलला प्रत्येक, जेणेकरून वॉटरफॉल पर्यंत तुम्ही पोहोचू शकतात. शुल्क आकारणी केलेली आहेत 20-20 रुपये, ज्यामुळे जास्त गर्दी पण नाही होत. कारण जिथे पैसे द्यायला लागतात तिथे थोडी लोक पण कमी आहे, पण ते पैसे पण जास्त नाहीत, 20च रुपये आहेत. आणि टॉयलेट बाथरूमची आणि चेंजिंग रूमची व्यवस्था केलेली आहे. त्यामुळे इझिएस्ट म्हणजे आपण मस्तपैकी भिजू शकतो, मनसोक्त भिजू शकतो, कारण आपल्याला चेंजिंग रूमची व्यवस्था केलेली आहे गव्हर्नमेंटने. 11 जून